नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण या विषयाच्या अंतर्गत आपण वाक्प्रचार या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। या अगोदर झालेले जे पेपर आहेत, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 म्हणजे 2013 ते 2021 या दरम्यान झालेल्या पेपरमधील वाक्प्रचार या टॉपिकवर जेवढे प्रश्न विचारलेत तेवढे प्रश्न एकाच व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊयात, त्यांचे विश्लेषण पाहूयात, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला नेमकं तुम्हाला या टॉपिकच्या संदर्भाने कसे प्रश्न विचारतात, त्यांचं स्वरूप काय आहे याचा आपल्याला नॉलेज होईल आणि येणाऱ्या एक्झामसाठी या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करणं सोपं जाईल। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओ बघूयात। पहिला प्रश्न आहे, धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? टीईटी पेपर 1 2021। आता धूम ठोकणे पहिला पर्याय वेगाने धावणे आणि हेच उत्तर बरोबर आहे। आता खूप मार देणे यासाठी काय वाक्प्रचार आहे? तर चोप देणे, कणिक तिंबणे, बरोबर। मग आता कपडे धुणे असं काही नाही आणि धो धो वाहणे असंही नाही, बरोबर। आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? आता काय काय दिले आपल्याला? हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे, बरोबर आहे। तर या प्रश्नाचे उत्तर परीक्षा परिषदेने 2 दिलेत, एक म्हणजे हात टेकणे आणि दुसरं म्हणजे कान फुटणे। तर हात टेकणे म्हणजे काय? नाईलाजाने माघार घेणे, निरुपाय होणे, आणि कान फुटणे म्हणजे काय? ऐकू न येणे। आता डोळे येणे आणि नाक गळणे असं काही वाक्प्रचार नाही। पुढे आहे की सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब योग्य वाक्प्रचार कोणता? तर आपण जर पाहिलं तर यासाठी पर्याय बघूयात। डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे आणि डोळे लागणे। तर आपलं उत्तर आहे डोळे निवणे। म्हणजे काय? तर समाधान वाटणे। डोळे येणे असं काही होत नाही। डोळे भिडणे, डोळ्याला डोळा न भिडवणे, आणि डोळे लागणे, बरोबर आहे। तर डुलकी काढणे, छोटीशी झोप घेणे, बरोबर, थोडीशी झोप घेणे। पुढे पाहूयात, सरकारी आदेशाची डॅश डॅश तिला चांगलेच महागात पडले। तर काय? सरकारी आदेशाची पायमल्ली करणे। चांगलेच कशात पडले? महागात पडले। म्हणजे काय? आदेशाचे पालन न करून आदेश देणाऱ्याचा अवमान करणे। हे विडा उचलणे, राम म्हणणे आणि हस्तक्षेप करणे असं नाही। पुढे आहे की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेला शब्द समूहाला काय म्हणतात? तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्प्रचार असं म्हणतो, बरोबर। चला पुढे पाहूयात आता। बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने डॅश डॅश योग्य प्रकारे वाक्य पूर्ण करा। तर तोंड काळं करणे म्हणजेच काय? कायमचे निघून जाणे। तोंड घशी पडणे, विश्वासघात करणे, ऐन प्रसंगी फसवणे, तोंडात शेण घालणे, पराकोटीची निंदा करणे, आणि तोंडचे पाणी पळणे म्हणजे खूप भीती वाटणे। पुढचा प्रश्न आहे आपला, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? मग आता आपण 4ही वाक्प्रचार पाहून घेऊ। त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे व वाळून टाकणे। आता वाऱ्यावर सोडणे, बरोबर, याचा शब्दशः जर आपण अर्थ पाहिला तर आपलं असं जाणवतं की तर 2 उत्तर आलेत की त्याग करणे हे पण बरोबर आहे, वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे, आणि वाळून टाकणे हे पण बरोबर। आणि परीक्षा विभागाने हे दोन्ही उत्तर बरोबर दिलेले आहे। आता हे वारा वाहणे आणि फडशा पाडणे, आता फडशा पाडणे म्हणजे आपण माहिती की खाऊन संपवणे, मग हे तर येणार नाही। पुढचा आहे की सव्यापसव्य करणे याचा योग्य अर्थ काय? तर धर्मविधी करणे, यातायात करणे, कर्मठ असणे, मंत्रतंत्र जपणे। तर धर्मविधी म्हणजे काय? पूजा अर्चा करणे, म्हणजे हे नाही। यातायात करणे, बरोबर। सव्यापसव्य करणे म्हणजेच यातायात करणे म्हणजे जाये करणे। पुढे आहे की प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? तर प्रतिबंध करणे म्हणजे काय? मज्जाव करणे। मज्जाव करण्याचा अर्थ होतो प्रतिबंध करणे।
धडा शिकवणे, चांगला चोप देणे, विपर्यास करणे, असंगत अर्थ लावणे, पल्ला गाठणे असं काही नाही. लांबलचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता खरं तर हा अलंकारिक शब्द आहे बघा, याचं उत्तर आहे एरंडाचे गुऱ्हाळ, पण परीक्षेमध्ये वाक्प्रचार असा शब्द आला म्हणून हा प्रश्न आपण इथं घेतला. आता उमराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू, थंड फराळ म्हणजे उपाशी राहणे आणि अकलेचा खंदक म्हणजे मूर्ख माणूस. पुढे आहे की हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर हळद लागणे म्हणजेच काय, दोनाचे चार हात होणे हेच बरोबर आहे, ज्याला आपण लग्न लागणे असंही म्हणतो. बोबाटा होणे तर सर्वत्र चर्चा होणे, मनात मांडे खाणे, व्यर्थ मनोराज्य करणे आणि हायसे वाटणे म्हणजे सुटकेने समाधान होणे. पुढचा प्रश्न आहे आपला, चालत्या गाडीला खीळ घालणे याचा अर्थ तर चांगल्या गोष्टीत, चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न घालणे असा होय. आपण बघा ज्यांना वाक्प्रचारामध्ये काही स्वतंत्र वाक्प्रचाराचा अभ्यास करायचा आहे किंवा विशेष आणखीन अभ्यास करायचा आहे, विशेष आधार घ्यायचा आहे, विशेष संदर्भ पाहायचा आहे, त्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनलला वाक्प्रचाराचे स्वतंत्र 21 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 1250 वाक्प्रचारांचा समावेश आहे. त्याचबरोबर 225 प्रश्नांची तयारी तिथे करून घेण्यात आलेली आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आपला हाच प्रश्न शेवटचा होता बघा, TET 2013चा. आता आपण मागील 14 वर्षाचे बघा म्हणजे 14 पेपर, पहिल्या पेपरचे 7 आणि दुसऱ्या पेपरचे 7 असे एकूण 14 पेपर, 7 वेळची TET झाली, पेपर 1 आणि पेपर 2 यांचं संपूर्ण मराठीचं स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे, ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्रामला आहे, आपल्या व्हॉट्सअपला आहे. आपण हा सगळं ॲनलाइज करून एक स्वतंत्र टेस्ट सिरीज बनवलेली आहे, जी अशी आहे की पेपर 1 हा पॅटर्न असणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास 30 प्रश्न, एकूण 150 प्रश्न. पेपर 2 मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे यावर आधारित. आता हे पेपर तुम्हाला कसे मिळतील आणि फीस काय ते बघूयात. तर 98 23 24 71 91 यावर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करा. तिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा बँकिंग नेम येईल गणेश विश्वनाथ गुजर. तुम्ही फीस पाठवल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. याच नंबरला तुम्हाला पहिल्या पेपरचे एकूण 5 पेपर मिळतील आणि दुसऱ्या पेपरचेही 5 पेपर मिळतील. तर पहिल्या पेपरचे जे 5 पेपरसाठी 400 रुपये फीस आहे, PDF स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील आणि 25 व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण त्याचं केलं जाईल. ते तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळेल, ते व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला पाहता येतील. तर त्यानंतर पेपर 2 हा फक्त आणि फक्त सामाजिक शास्त्रासाठी आहे, ज्याची फीस ही 400 रुपये आहे. त्याचबरोबर जर कुणी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही घेतले तर 100 रुपये डिस्काउंट करून तुम्हाला 700 रुपयात पेपर मिळतील. पेपर कधी मिळतील तुम्हाला, तर ह्या ज्या तारखा दिल्यात या तारखांना किती वाजता, सकाळी 11 वाजता पेपर तुम्हाला PDF स्वरूपात व्हॉट्सअपला येईल, 2 वाजता ॲन्सर की आणि त्याच संध्याकाळी 8 वाजता विश्लेषण व्हिडिओ मिळणार आहे. पहिला पेपर तुम्हाला मॉडेल म्हणून व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला 24 आणि 25 तारखेला मिळेल, तो बघा. त्यानंतरही तुम्ही जॉईन केलं तरीही हरकत नाही, आजपासून जरी तुम्ही फीस पे करून जॉईन केलं तरीही चालेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिसचे यूट्यूब, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप तीनही चॅनल जॉईन करा, जिथे तुम्हाला महत्त्वाची माहिती सर्व अपडेट मिळेल. त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टालाही फॉलो करा. धन्यवाद.